त्याच्यामुळे घरात आजी-आजोबा असणं हे त्या मुलांसाठी तर खूपच चांगलं आहे. नुसतंच म्हणजे काळजी घेणं म्हणजे जेवण-खाण आणि या गोष्टी तर वेगळी गोष्ट आहे. पण त्याचबरोबर संस्कार देणं, जे आपले पिढीजात संस्कार आहेत, चांगल्या गोष्टी शिकवणं, गोष्टी सांगणं मुलांना, की जे आजकाल आई-वडिलांना जमू शकत नाही. कारण जीवनशैली इतकी बिझी झाली आहे. आईही बाहेर जात असते. सकाळी 8-9 वाजता बाहेर पडतात, रात्री 8 वाजतात कामावरून परत यायला. तर त्याच्यामुळे इच्छा असूनही आई-वडील तितका वेळ मुलांना देऊ शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे आजी-आजोबांचा रोल मी तर म्हणेन आधीपेक्षा आता जास्त महत्त्वाचा झालाय. आता हे तर आपण सगळे मान्य करतो, की महत्त्वाचा रोल आहेच आहे. आणि म्हणजे मूल शाळेत जाऊन आलं, की घरात कोणीतरी असणं, घरात कोणीतरी घरातली व्यक्ती असणं. केअरटेकर आणि नॅनीबद्दल मी नाही बोलत आहे. घरातली व्यक्ती असणं, की ते मूल येऊन सांगतं, की मी दिवसभरात काय केलं, काय नाही. हे खूप महत्त्वाचं आहे मुलांच्या मानसिक जडणघडणीच्या दृष्टीने. तो इमोशनल सपोर्ट हे त्या वेळेला लागत असतं. ते मूल रात्री 8 वाजता सांगणार नाही, की मी शाळेतल्या त्या झाडावर एखादं एखादा पक्षी बघितला. अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात. पण ते शेअर करायला त्यावेळी घरात कोणीतरी हजर असणं हेही तितकंच महत्वाचं असतं.